पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील लोकांसाठी 7 महत्त्वाची आव्हानं केली. त्याच्यामध्ये पहिलं आव्हान त्यांनी केलं की वर्क फ्रॉम होम, जे घरातून काम करा. दुसरं आव्हान त्यांनी केलं की वैयक्तिक वाहनं वापरण्यापेक्षा सार्वजनिक वाहनं, सार्वजनिक परिवहन व्यवस्था किंवा मेट्रोचा वापर करावा. तिसरं आव्हान त्यांनी केलं की परदेश दौरे करू नका. चौथं आव्हान त्यांनी केलं सोने खरेदी करू नका. 5वं आव्हान त्यांनी केलं खाद्यतेलाचा कमी वापर करा. 6वं आव्हान त्यांनी केलं की उर्वरक किंवा खतांचा कमी वापर करा. आणि 7वं आव्हान त्यांनी केलं की इंधन किंवा ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेची जशी बचत करता येईल तसं बचत करण्याचा प्रयत्न करा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आव्हान केलं, या आव्हानामागे आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे तिचं वास्तव त्यांनी मांडलं. कारण गेल्या अनेक दिवसापासून जो मध्य पूर्वेमध्ये तणाव निर्माण झाला होता, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जो युद्ध सुरू झालं, संघर्ष सुरू झाला, या संघर्षाचे अत्यंत घातक परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेले आहे. कारण हे युद्ध सुरू करण्याच्या आधी भारत अर्थव्यवस्था ही 4थ्या क्रमांकाची होती. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था 4थ्या नंबरवरून 6व्या नंबरवर घसरलेली आहे. भारताच्या विकास दरावर देखील परिणाम झालेला आहे. कारण युद्धाच्या आधी भारताचा विकास दर 6.5च्या पुढे होता, पण युद्धानंतर हा जो विकास दर आहे तो 5.7 पर्यंत आलेला आहे. त्याच्यानंतर भारतामधला जो शेअर बाजार आहे, या शेअर बाजारामधून मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूकदार पैसे काढतायत. म्हणजे जसं युद्ध सुरू झालं, ते युद्ध सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदाराचा जो पैसा आहे तो त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री केली. म्हणून कारण भारताची जी अर्थव्यवस्था आहे, विशेषतः तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात जी आहे, त्या आयातीवर करोडो रुपये सरकारला खर्च करावे लागतात. आणि जर गॅस आणि तेलची किंमत वाढली तर भारताच्या आर्थिक तुटीवर त्याचे गंभीर परिणाम होतात. कारण या वर्षीचा जो आयात निर्यात आहे, या आयात निर्यातमधली तूट जी आहे ती जवळपास 333 लाख कोटीपर्यंत पोचलेली आहे. आणि जसं जसं खनिज तेलाच्या किमती वाढतील तसं तसं ही तूट मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आणि हा जो वित्तीय घाटा आहे, हा वित्तीय घाटा जर वाढत गेला तर याचा परिणाम भारताचं जे विदेशी चलन आहे, या विदेशी चलनाच्या साठ्यावर होणार आहे. जरी आपल्या सरकारच्या साठ्यामध्ये 700 अब्ज डॉलरचं विदेशी चलन असलं तरी जर खनिज तेलाच्या किमती वाढल्या तर आपोआप मोठ्या प्रमाणावर आपल्याला देशातल्या खजिन्यामधून विदेशी चलन जे आहे ते खर्च करावे लागेल आणि हा साठा झटक्याने कमी होईल. म्हणून विदेशी चलनाच्या साठ्यावर जो दबाव येतो आहे, हा दबाव कमी करण्यासाठी तेलाचा वापर कमी करा, गॅसचा वापर कमी करा. किंवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात केली जाते. सोन्याच्या आयातीमध्ये देखील करोडो रुपयाचं चलन विदेशाला जातं. जर सोनं वापरणं कमी केलं तर आपोआप विदेशी चलन वापरू शकतो. त्यानंतर उर्वरक किंवा खते जी आहेत, मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताची भारत सरकारकडून आयात केली जाते. म्हणून रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी सेंद्रिय खतांचा वापर जर शेतकऱ्यांनी केला तर आपोआप देशाच्या विदेशी चलन जे आहे ते विदेशी चलनाची बचत होऊ शकते. वर्क टू होम केलं तर लोकांना ऑफिसला जायची गरज राहणार नाही. ऑटोमॅटिकच त्या ठिकाणी इंधन वाचणार आहे. शाळा जर ऑनलाईन केल्या, कारण पंतप्रधानांनी शाळा ऑनलाईन करण्याचं देखील आवाहन केलं, जर शाळा ऑनलाईन केल्या तर ते देखील मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते. तर पंतप्रधानाच्या आव्हानाचा मागचा हेतू आहे की आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे
या अर्थव्यवस्थेला या युद्धाचा जबरदस्त फटका बसलेला आहे आणि तो फटका कमी करायचा असेल तर देशवासियांनी त्याची जर बचत केली, काही प्रमाणात या फटक्याचा जो ताण आहे तो कमी होऊ शकतो, या हेतूने या प्रकारचं आव्हान जे आहे ते या प्रकारचं आव्हान पंतप्रधानांनी केलेले दिसते.